राज्यातील भटक्या कुत्र्यांवरती सध्या नागपूर अधिवेशनामध्ये चर्चा होते। आपल्यासोबत आमदार प्रकाश सुर्वे ज्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे। भटके कुत्रे लोकांना चावतात, त्याचा त्रास सर्वसामान्य होतो। आपल्यासोबत आहेत ते सर, तुम्ही मुद्दा उपस्थित केला, काय नेमकी मागणी आहे आणि काय नेमकं सरकारला करायला हवं यात? सध्या कुठल्याही गँगची दहशत जेवढी नाही तेवढी दहशत ही भटक्या कुत्र्यांची आहे। मग विष्णवी गँगची पण तेवढी दहशत नसेल किंवा बाबा छोटाराजांची गँगची पण नसेल, दाऊद गँगची पण तेवढी दहशत नसेल, एवढी दहशत सध्या भटक्या कुत्र्यांची आहे। तुम्ही बघितलात, लहान मुलं रस्त्यावर जाऊन खेळू शकत नाहीत बिल्डिंगच्या खाली, ज्येष्ठ नागरिक आहेत ते एकटे संध्याकाळी येऊ शकत नाहीत, अशी परिस्थिती एकटं जाऊ शकत नाही। माझ्या इथे तर असं घटना होतं, एक ज्येष्ठ नागरिक कुत्रा चावायला आला, तो कुत्रा नेहमी सर्वांचा, तो चावायला त्याने अशी काठी उगारली, तर एका श्वानप्रेमीने त्याच्यावर गुन्हा दाखल करायला लावला। मग ह्यांनी करायचं काय, माणसांनी करायचं काय, जगायचं कसं? आज तुम्ही बघितलं असेल, पूर्वीपासून गेली 15 वर्षापूर्वी मी बघतोय, जितेंद्र आव्हाड साहेबांनी पण हा मुद्दा उचलला होता आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती। आज महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे की सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की ह्या कुत्र्यासाठी डॉग हाऊसेस बनवावी। तर मी महानगरपालिकेला विनंती करतो, सरकारला विनंती करतोय की डॉग हाऊसेस त्वरित बांधण्यात यावी, प्रायोरिटीवर इन्फ्रास्ट्रक्चर याच्यातून ते डॉग हाऊसेस बांधण्यात यावी आणि या भटक्या कुत्र्यांना इथून नेऊन तिथे डांबून ठेवण्यात यावं, त्यांना चांगला उपचार देण्यात यावे। जे श्वानप्रेमी असतील त्यांनी तिथे जावं, त्यांना खायला घालावं, त्यांना आंघोळी घालावी, त्यांना कपडे जे काय करायचे तिथे घालावं। तर अडथळा कुठे आहे? अडथळा म्हणून याच्या हे अडथळा लवकर व्हावं म्हणून तुम्ही आज विधानसभेमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने उचलला आहे। मेनका गांधींचं पण नाव घेतलं, त्यांच्यामुळे होत नाही। याच्यापूर्वी असं होतं की नेहमी गव्हर्नमेंट सांगायचं किंवा आम्ही विचारलं तर आम्हाला माहिती यायची की मेनका गांधी याच्यामध्ये सक्रिय असायच्या आणि त्या नेहमी फोन करून ते कुठल्या एक लॉच्या आधारे ते करायचे। पण हे आता सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत ना, कारण बरीच NGO सुप्रीम कोर्टापर्यंत पोचली या मुद्द्यासाठी आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले, त्याची अंमलबजावणी याच्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे। उद्धव ठाकरे पुन्हा एकदा म्हणतायत की गद्दारांना भाजप कडीपत्त्यासारखं बाजूला करण्याला उत्तर कसं देणार? पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि संपूर्ण शिवसेनेच्या आमदारांचा गद्दार म्हणून उल्लेख। उद्धव ठाकरे आमचे खूप मोठे नेते आहेत, पण त्यांनी आता हा वारंवार बोलणं बंद करावं, कारण खासदारसुद्धा आमचेच या गद्दार शब्दामुळे जास्त निवडून आलेले आहेत आणि आमदारसुद्धा आमचे सगळ्यात जास्त निवडून आले होते। मागच्या जिल्हा परिषद झाल्या त्यामध्ये आम्ही सेकंड क्रमांकाला होतो आणि आता येणाऱ्या महानगरपालिका आणि येणाऱ्या इतर नगरपालिका ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला जनतेने स्वीकारलेलं आहे, जनता बहुमताने आम्हाला निवडून देणार आहे, त्यामुळे त्यांचा विषय आता तो गद्दाराचा विषय संपलेला आहे। असं पण म्हणतात की निवडणुकांमध्ये पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, पैसा सर्वस्वी नसतो, नेहमी कामी येत नाही। ते बरोबर आहे, पैशाच्या म्हणून कोण पैसे वाटतो कोण? आम्ही तर कुठे पैसे वाटत नाही, आम्ही कामाच्यावरून निवडणुकीच्या समोर जात आहोत। लाडक्या बहिणी आम्हाला भरपूर मदत केली, आम्ही केलेल्या कामाच्यावर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जो झंझावात निर्माण केला त्याच्यावर आम्ही निवडून आलेलो आहोत। आता ते आदित्य ठाकरे असं पण म्हणतात की 22 आमदार संपर्कात आहेत, व्हाईस कॅप्टन उदय सामंत आहेत। सध्या त्यांच्याकडे कुठले मुद्दे उरलेले नाहीत, त्यामुळे असे मुद्दे उचलून आमच्यामध्ये कुठेतरी भांडणं लावायचा प्रयत्न चालू आहे, पण तो प्रयत्न यशस्वी होणार नाही। एकनाथ शिंदे साहेब आमचे एकदम मजबूत आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि वर अमित शहा आमच्या पक्षाच्या बरोबर आहेत, त्यामुळे तसं करणं शक्य नाही। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका मांडलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।